नाशिक शहरामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी प्रशिक्षित पुरोहित मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत आणि ते उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारच्या वतीनं नाशिकची औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मध्ये वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे। अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार त्याचबरोबर धार्मिक विधी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आधुनिक आध्यात्मिक ज्ञानाचा हा संगम घडवण्याचा हा प्रयत्न असेल। आधुनिक तंत्र शिक्षण यासोबतच हा आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा प्रयत्न आहे आणि याला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी सुद्धा विरोध केलाय। तसंच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मधील स्थानिक पुरोहितांनी सुद्धा विरोध दर्शवलाय। असं कोणता हट्टा सरकारने करायचं ठरवलंय की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली? हे बघा, या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे, रूढी आहे। तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे। आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो। परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे यासाठी मी ॲज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्म विचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, सरकारने जो निर्णय घेतलेला आहे वेदांचे धडे देण्याचा, तो अभ्यासक्रम जो त्यांनी सुरू केला जाणार आहे असं सांगितलं जाते, त्याला स्थानिक पुरोहितांनी केलेला विरोध, हे सगळं पाहता कशा पद्धतीचं सध्या नाशिकमध्ये वातावरण आहे, पुरोहितांनी काय नेमकी भूमिका घेतलेली आहे? खरं म्हणजे शासनानं कुंभमेळ्याच्या भूमीवर एक पुरोहितांचा कोर्स जो आहे तो या ठिकाणी वैदिक, त्याला म्हणूया आपण वैदिक मंत्रोच्चार सहाय्यक म्हणून जे काही पुरोहित सध्या काम करतायत त्यांना सहाय्यकाचं काम करतील किंवा वेळ पडल्यास कुंभमेळ्यामध्ये जी मोठ्या प्रमाणात लाखोंची गर्दी येईल त्या गर्दीला पूजेसाठी काही गुरुजी लागतील तर त्यांची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून हा कोर्सची आखणी केलेली आहे। कालिदास संस्कृत महाविद्यालयाच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून या कोर्सची रचना करण्यात आली आहे आणि हा कोर्स यावर्षी सुरू करावा अशी तयारी ही या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। एकूणच ITI मध्ये असे कोर्सेस सुरू केल्यामुळे जे काही परंपरागत ब्राह्मण आहेत जे सातत्यानं हे पौरोहित्य करत असतात, आपण म्हटलं तर रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबळीच्या पूजा असतील, सर्व पितरीच्या पूजा असतील, त्यानंतर जर आपण या ठिकाणी काही कर्मकांड असतील ते करत असतील तर त्यांना धोका होऊ शकतो, त्यांच्या येणाऱ्या पिढीला धोका होऊ शकतो आणि ही परंपरागत प्रक्रिया आहे। याला अशा पद्धतीनं शिक्षण देऊन त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊ नये अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी पुरोहितांकडून केली जाते। आपण बघितलंय की पूर्वी सुद्धा या ठिकाणी स्थानिक पुरोहित आणि परप्रांतीय पुरोहित यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद आहेत। त्यांचा रोजगार जातोय म्हणून परप्रांतीय पुरोहितांना मारण्याचे प्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये घडले आहेत। त्यामुळे एकूणच ही सर्व परंपरा सांभाळण्यासाठी पुरोहित आता रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यांनी सरळ या संपूर्ण अभ्यासक्रमाला विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मंदिरांच्या नगरीमध्ये हा वाद जास्त उफाळून येईल अशी परिस्थिती आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।